नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर सकाळी बघा किती छान झालेले आहे आणि पावसाचं वातावरण, पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे. तर म्हणलं चला छान सिनरी दाखवूयात आणि ब्लॉगला सुरुवात करूयात. तर कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मजेत आहात ना? पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा आणि ब्लॉग कसा वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. बघूयात आजचा ब्लॉग कसा होते. कॅप्शनमध्ये तुम्हाला कळालंच असेल की ब्लॉग कोणता आहे ते. तर ब्लॉग पूर्ण बघा. छान सकाळ झालेली आहे आणि त्या बाल्कनीमध्ये येऊन थांबलेली आहे. म्हटलं चला छान ऊन घ्यायला आले, पण पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे. आणि चलो आता दिवसभर कसा जातो आहे दिवस वगैरे काय ते कॅप्शनवरनं तुम्हाला कळालंच असेल. तर इथं ऑफिसवरनं आले होते आणि त्याच्यानंतर त्यांचं काम सुरू झालं होतं. तर दुपारचे वाजले होते 3च्या आसपास त्यांचं काम सुरू होतं. जेवण झालं होतं तर त्यांचं काम चाललं आहे. आज खूप लोड होता. 2-3 दिवस जास्त काम झालं नाही, त्याच्यामुळे आज पूर्ण लोड होता कामाचा. तर दुपारचे वाजलेले आहेत 5-5:15 वाजलेले आहेत आणि निवांत बसलेली आहे. आता चहाचा टायमिंग झालेला आहे. मस्त चहा वगैरे पिते आणि झोपले होते. मस्त 2-3 तास झोपच काढली. जेवण केलं दुपारी आणि त्याच्यानंतर झोपी गेले. आता उठून बसले. म्हटलं थोडंसं TV वगैरे पाहावं, चहा वगैरे प्यावं. तर आणि वातावरण खूप छान झाले. बाहेर खूप थंड वातावरण आहे. खूप पाऊस झालेला आहे. आमच्या इथे थोडं कमी पडतो आहे, पण बाकी पुण्यात अख्खीकडे सगळीकडे पाऊस झालेला आहे. तर मस्त वाटते, थंडगार वातावरण वाटते. नाही तर नुसतं गरम होत होतं. आता मस्त थंड वातावरण झालं. तर तुमच्या इकडे पण किती पाऊस पडतो ते नक्की कमेंट करून सांगा. चला, तर इथे मम्मी बनवत आहे गरमागरम चहा. मी दूध आता तापायला ठेवलं आहे. ग्राउंडनी केळी, आपले मँगोज, अजून भरपूर फळं आणलेली आहेत. ड्रॅगन फ्रूट कुठे? पेशंटने फक्त खाल्लं पाहिजे. तर मी तर काहीच नाही करत आहे. मम्मीने मस्त आता चहा ठेवला आहे. दुपारीचं जेवण झालेलं आहे. तर ड्रॅगन फ्रूट आणि बनाना आणलेला आहे. मला खूप जास्त आवडतं ड्रॅगन फ्रूट. तर फ्रूट्स भरपूर आणले. तिथं मँगोज तर मी खाणार नाही आता, आवडणं खायचं आहे. तुम्हाला कोणतं फ्रूट आवडतं ते नक्की कमेंट करून सांगा. आपला मस्त गरमागरम चहा, थोडं चहा पिणार आहे. चहा पिल्यानंतर मग मी फ्रूट वगैरे खाईल. थोडं थंडी पण वाजते कारण पाऊस भरपूर पडलेला आहे. तर मस्त गरमागरम चहा पिल्यानंतर फ्रेश वाटेल. मंडळी, आता चहा वगैरे मस्त झाला. चहा वगैरे पिऊन झाला. थोडंसंच घेतला कारण खूप थंड वातावरण होतं ना, तर छान वाटत होतं चहा पिल्यानंतर. आणि मग आता मम्मी मस्त कढी बनवते. खूप दिवस झालं कढी खाल्ली नाही आणि कढी चांगली पण असते हेल्थसाठी. तर मग मला संध्याकाळचं कसं भातच खायला लावलेलं आहे ना, भात हलका आहार खायला लावला आहे. बाकी दिवसभर तुम्ही काही खाऊ शकता, भाजी चपाती वगैरे सगळं. पण मी शक्यतो संध्याकाळचं म्हटलं थोडंसं हलकंच खावं. कसं दाल खिचडी वगैरे, मुगाची खिचडी असं खाऊयात. तर मग म्हटलं आज मस्त छान कढी बनव आणि भात बनव. वातावरण पण खूप भारी आहे आणि मस्त कढी गरमागरम, तर खूप भारी लागं. ते आता कढी बनवते ती. तर मग जेवण करेल संध्याकाळचं. आणि भरपूर सारे कमेंट्स आल्या की टेक केअर, काळजी घे. तर थँक्यू सो मच. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे मी व्यवस्थित आहे, माझी तब्येत व्यवस्थित आहे. आणि खूप जणांनी विचारलं की कुठं ट्रीटमेंट वगैरे काय वगैरे. तर काहींनी गेस पण केलं ॲक्च्युली. तर मी तुम्हाला सांगते काय घडलं ते. जसं मी तुम्हाला म्हटलं की माझी प्रायव्हेटमध्ये सगळी ट्रीटमेंट झाली. एकदा फक्त ॲनोमली स्कॅनला गेले होते, तुम्हाला माहिती आहे, 5व्या महिन्यामध्ये. त्याच्यानंतर मग 9व्या महिन्यापासून मी ट्रीटमेंट तिकडे करायची ठरवली. तिकडे एक्सपिरियन्स घ्यायचा ठरवला की कसं काय ते. कारण माझ्या भरपूर मैत्रिणी म्हणा, माझ्या घरच्यांनी खूप सगळ्यांनी म्हटलं की तिथं ट्रीटमेंट चांगली आहे आणि सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित होतील. आपल्याला एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा. आणि मी जिथे ट्रीटमेंट घेत होते तिथला मला एक्सपिरियन्स नव्हता. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे, लेट्स सी, आपण बघूयात कसं काय ते. तर मग मी 9व्या महिन्यापासून माझे काही रिपोर्ट घ्यायचे होते. जसं नेहमी प्रत्येक महिन्यात काही ना काही ब्लड टेस्ट वगैरे करायला लावतातच. तर ती टेस्ट करायला गेली होती मी. तर टेस्टचे रिपोर्ट वगैरे सगळं नॉर्मल होतं, काहीच टेन्शन नव्हतं. पण मग थोडंसं त्यांना कॉन्ट्रॅक्शन दिसलं, म्हणजे लेबर पेन दिसलं, जे की मला थोडंसं म्हणजे थोडं दुखत होतं पोटामध्ये, पण इतकं काही वाटत नव्हतं. जसं मला सांगितलं होतं की खूप दुखायला लागल्यानंतर सांगायचं, मग दवाखान्यात न्यायचं डिलेवरीसाठी. पण मला डेली चेकअपसाठी बोलवतं म्हणून मी गेले होते. तर त्यांनी चेक केलं, तर त्यांना मग ते दिसलं. मग त्यांचं म्हणणं होतं की बाबा नको रिस्क घ्यायला, जर तू घरी गेली आणि तुला डिलिव्हरी झाली मग परत यायचं वगैरे. आम्ही ऑब्झर्वेशन घालीत होतं. तिथं कसं असतं की ऑब्झर्वेशनला खेळताना ते जनरल वॉर्डला ठेवतात. जनरल वॉर्ड असं की तुम्ही पाहिलंच असेल माझ्या व्हिडिओमध्ये की मी जिथं झोपलेली होते तिथंच समोर नर्सचं पूर्ण इंचार्जचं टेबल वगैरे होता. म्हणजे कंटिन्यू त्यांच्या डोळ्याखाली आपण असतो. तर त्यांचं 2-2, 3-3 तासाला 2-2, 3-3 डॉक्टर येऊन चेकअप करतात. लिटरली मला फर्स्ट एक्सपिरियन्स खूप छान वाटला त्यांचा. कारण
प्रायव्हेटमध्ये गेलं कसं एकच डॉक्टर असतो किंवा एखादी नर्स एकदा बघून गेली की मग वेळ लावते. तसं इथं 2-2, 3-3 तासांनी मला चेकअप करत होते. रात्रभर पण मला सारखे बघायला यायचे, माझे सगळे रिपोर्ट बघायचे, सारखं मला काय होतं आहे का काय नाही, गोळ्या घेतल्या का, म्हणजे फॉलोअप पण घ्यायचे, काय खाल्लं काय नाही सगळं. मग इतकं सगळं व्यवस्थित असेल तर मग का नाही तिथं ट्रीटमेंट घ्यावी असं मला वाटलं. ॲडमिट झाले होते मी 3 दिवस. बिल पण खूप व्यवस्थित आलं, असं खूप काही नाही आलं मला. सेमी प्रायव्हेट आहे, म्हणजे पूर्ण गव्हर्नमेंट पण नाही पूर्ण प्रायव्हेट पण नाही. पण इथं हे डिलेवरीसाठी खूप फेमस आहे आणि इथं डिलेवरी नॉर्मलच करतात, त्याच्यामुळे मी हा डिसिजन घेतला. तसं प्रायव्हेटमध्ये थोडीशी रिक्स असते, त्या गोष्टी जास्त घाबरतात आणि पटकन मग सिझरकडे वळतात. म्हणून मग मी ठरवलं की आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी करायची. तेवढे मी एफर्ट्स पण घेतलेले आहेत नॉर्मल डिलिव्हरीसाठी. तर बघूयात कसं होईल काय होईल. त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला हीच गोष्ट क्लिअर करावी, नाहीतर सगळे म्हणतील कुठं केलं, इकडं केलं तिकडे केलं. त्याची मी अख्ख्या पूर्ण प्रेग्नन्सी जर्नीचा मी एक व्लॉग बनवणारच आहे की कुठं ट्रीटमेंट घेतली, मग काय झालं काय नाही. तर त्याच्यासाठी मी डिलिव्हरी झाल्यानंतर करेलच नक्की. मग आतापुरतं एवढी तुम्हाला माहिती पुरेशी आहे. आणि दिवसभर पूर्ण मी बेड रेस्टच आहे, म्हणजे रेस्टच करते. जेव्हा पेन सुरू होतील तेव्हा आपण जाऊच हॉस्पिटलमध्ये आणि तेव्हा डिलिव्हरी होईलच. तोपर्यंत वाट बघूयात. आता काही थोडेच दिवस राहिलेत म्हणजे बाळाची वाट बघायची. आता थोडेच दिवस राहिलेले आहे, त्यामुळे मी आता पूर्ण रेस्ट घेते. माझी घरचे खूप काळजी घेत आहेत आणि मी खूप रेस्ट पण करते. त्यामुळे आता मी मस्त आता शेवट काही जे दिवस आहेत ते छान एन्जॉय करणार आहे, रेस्ट घेणार आहे, माझी स्वतःची काळजी घेणार आहे. मी म्हटलं हॉस्पिटलमधून आल्यानंतर ब्लॉग काही घेतला नाही मी, पूर्ण आरामच केला. पण म्हटलं तुम्हाला सांगावं, कारण मी कमेंट एवढी वाचली, इतके सारे कमेंट आणि जवळपास 4-5 तासात इतके सारे व्ह्यूज गेले. तर म्हणायचं मला असं वाटलं की तुम्हाला काळजी वाटायची, मला खूप काही झालं आहे का काय. तसं काही नाही झालेलं आहे, टेन्शन घेऊ नका. आय एम ऑल ओके. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि आपलं काही व्हिडिओ काही बंद होणार नाही, येतेच राहतील. जसं मला वेळ भेटेल, जसं मला वाटेल, जसं मला कम्फर्टेबल वाटेल, म्हणजे ज्या दिवशी वाटेल हा मला बरं त्या दिवशी मी ब्लॉग टाकत जायचे. त्यामुळे तुम्ही मिस करत नका जाजो. ते नाही आले तरी शॉर्ट्स व्हिडिओ येत जाणार, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओला पण भरभरून प्रेम द्या. आणि आता दिवसभर आणि माझं हे आजचं म्हटलं चला डेली रुटीन टाकूयात की दिवसभरात कसं काय करतं नाही का, म्हणजे कशी मी रेस्ट घेते. तर मी तर काही काम करतच नाही आहेत सध्या. सगळं मम्मी मला डबा वगैरे बनवून देते दुपारचा. संध्याकाळी जाताना ती डबा करून जाते, मग मला काही उठावं लागत नाही, काहीच करावं लागत नाही. आणि आम्ही दोघंच आहे, त्याच्यामुळे काही असं काम पण नाही आहे पडत. त्यांचं ऑफिसचं काम चालू राहतं आणि मलाही आता सुट्टी भेटलेली आहे. माझं मॅटर्निटी लिव्ह सुरू झालेली आहे. मला ऑफिसमधनं आता सुट्टी भेटलेली आहे. त्यामुळं मी एकदम रिलॅक्स आहे, त्यामुळे मी पण काम नाही करत आहे, काही नाही. माझं फक्त रिलॅक्सेशन चालू आहे आणि तेच महत्त्वाचं आहे सध्या. आणि खरंच प्रेग्नन्सी जर्नी खूप डिफिकल्ट असते. जसं आपण पाहतो, ऐकतो, तर मला स्वतःला एक्सपिरियन्स आल्यानंतर मी सांगते की खूप म्हणजे एक आई होणं म्हणजे सोपं नाही आहे. जेव्हा आपण स्वतः आई बनतो ना तेव्हाच ती गोष्ट कळते की किती अवघड असते आणि किती आपल्या मम्मीने एवढं सगळं गोष्टी सहन केलेल्या असतात, किंवा सहन म्हणजे ह्या गोष्टी न केलेल्या असतात. खरंच हॅट्स ऑफ टू ऑल मदर्स, किंवा ज्या नवीन मम्मी बनणार आहेत, ज्या आहेत आई बनलेल्या, खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. खरंच खूप डिफिकल्ट दिसतं तितकं सोपं नाही आहे. जेवढं माणसाच्या चेहऱ्यावर हास्य वगैरे दिसतं ना, तर ती एक जेव्हा आई बनत असतो किंवा आई झाल्यानंतर सुद्धा, बनायच्या अगोदर सुद्धा पण किती गोष्टी हँडल कराव्या लागतात. तर हे फक्त मुलगीच करू शकते, दुसरं कोणी नाही करू शकत. म्हणूनच देवाने ही गोष्ट मुलींना दिलेली आहे. तर खरंच त्याच्यावर मी व्लॉग बनवेलच, कारण माझ्या आतमध्ये खूप सारे इमोशन्स आहेत की मला जे शेअर करायचे आहेत, मला जो एक्सपिरियन्स आला आहे ते तुम्हाला शेअर करायचं आहे. त्याच्यावर मी सेपरेट व्लॉग बनवेलच. खरंच हॅट्स ऑफ टू ऑल मदर्स. आई झाल्याशिवाय आईची किंमत करत नाही, ते म्हणतात ते खरं आहे. कारण आईसारखं आईपेक्षा मोठं कोणच नाही या जगामध्ये. तर चला आता मस्त संध्याकाळचं जेवण वगैरे करते आणि मग झोप. आणि मला तो गोळ्या ते इतक्या दिल्या तुम्हाला सांगू की ना, तुम्हाला गोळ्या पाहून तुम्ही अरे बापरे एवढ्या गोळ्या. मी तर आयुष्यात माझ्या कधी एवढ्या गोळ्या खाल्ल्या नाही, तेवढ्या गोळ्या मला खावा लागतात. पण ठीक आहे, चालत आहे. थोडेच दिवस खाऊन घ्यायचे. आता काय आलं आहे तर एवढा छान आनंदाचा क्षण भेटणार आहे, त्यातनं आनंदच भेटणार आहे ना आपल्याला. तर चलो आता रेस्ट झाली. माझं डेली रुटीन तर तुम्हाला सांगितलं आहे. सकाळपासून उठायचं, सकाळी ज्यूस वगैरे प्यायचा, नाहीतर मग नाश्ता करायचा, गोळ्या खायच्या, दुपारी जेवण करायचं, परत 4-5 वाजता एखादं फ्रूट ज्यूस किंवा मग थोडंफार चहा पिते. एवढं नाही पित, मला चहा आवडत नाही ॲक्च्युली. मग एखादं फ्रूट वगैरे खायचं किंवा ज्यूस प्यायचा, नारळ पाणी प्यायचं आणि संध्याकाळी जेवण करायचं.
आणि दिवसभर जेवढा वेळ म्हणजे जितक्या वेळ झोपता येईल तितक्या वेळ झोपून राहते. जास्त हे करत नाही म्हणजे बसत नाही वगैरे, काही करत नाही. थोडी हालचाल वगैरे करते बस, बाकी काही नाही. आता एवढंच रुटीन आहे माझं. आणि माझ्यासाठी माझ्याकडे तर खूप सारे छान छान व्हिडिओज आहेत, ते आता मी पोस्ट करेन. 3 दिवस मी पूर्ण कम्प्लिटली टेस्ट घेतली होती, त्यामुळे मी काही व्हिडिओ एडिटच केला नाही, मोबाईलसुद्धा बघितला नाही. आज मला बरं वाटतंय म्हणून मी आज व्लॉग बनवला. तर बघा, पाहू शकता किती मस्त अशी कढी केलेली आहे मम्मीने. वा वा, खूपच छान कढी झालेली आहे. आता मी मस्त जेवण करून घेते कढी. आणि इकडे मम्मीने सॅलड कापून ठेवलेलं आहे, काकडी वगैरे सगळं. तर आणि इकडं गोसवळ्याची भजी वगैरे पण केली, पाहुण्यांना खायची होती म्हणून. आणि इकडे आपला छान गुलाबजाम पण आहे इथे. तर आता जेवण करून घेते. आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी.